थोडंसं बॉलिवूडपेक्षा आपण हिंदी सिरियल इंडस्ट्रीकडे जाऊ. थोडं तू हिंदी सिरियल्स भरपूर केल्यात. मराठी लोकांना किती रिस्पेक्ट आहे हिंदी सिरियल्स इंडस्ट्रीमध्ये? खूप छान. माझा हिंदी सिरियलचा एक्सपिरियन्स अमेझिंग होता. एकतर ना मराठी कलाकारांच्या बाबतीत त्यांना माहिती आहे की आपण खूप सिन्सिअर होतो. ओके. म्हणजे वेळ पाळणे, रिहर्सल करणे, सेटवरनं गायब न होणे, बाकी जे हिंदी इंडस्ट्रीमध्ये खूप चालतं की नशा आणि या गोष्टी ही मराठी मराठी लोक फारशी करत नाहीत. म्हणजे सेटवर जर का 10 तास असू तर 10 तास आम्ही पूर्ण कामच करणार. ओके. काहीतरी गायबच झालोय किंवा काहीतरी नशेतच कोणी पडलंय, ह्या गोष्टी मराठी लोकांच्या बाबतीत होत नाही. हे हिंदी मेकर्सना माहिती आहे. त्यामुळे मराठी कलाकारांना तिथे फार रिस्पेक्ट आहे हिंदी सिरियल्समध्ये. मी ज्या सिरियल्स केल्या त्याला तर डेफिनेटली होता. तिथे पैसे उत्तम आहेत. म्हणजे तिथे असं होत नाही की ही मराठी आहे म्हणून हिला कमी पैसे दे. अच्छा. तेव्हा तरी होत नव्हतं जेव्हा मी खूप हिंदी सिरियल करत होते. आताचं मला माहिती नाही. आता मे बी चित्र बदललं असेल किंवा अजून वाढलं असेल, असंही असू शकतं. पण पैशाच्या बाबतीत तिथे असं बायफर्केशन नाही आहे की ह्यांना एवढे त्यांना तेवढे, असं नाही आहे. जी तुमची योग्यता आहे त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात, वेळेवर मिळतात. हा माझा एक्सपिरियन्स आहे हिंदीच्या बाबतीत. आणि मराठी लोकांना खरंच खूप रिस्पेक्ट आहे. आता तू तारक मेहता पण जर का बघितलं असतं, तारक मेहतामध्ये किती मराठी लोक आहेत आणि वर्षानुवर्षे चालू आहे ती सिरियल. म्हणजे मला आता ती करूनही 12-13 वर्ष झाली असतील, पण अजूनही वी आर कनेक्टेड. आणि तेवढाच चांगला आमचा डायलॉग आहे आजपर्यंत. आणि किती मराठी लोक आहेत त्याच्यामध्ये आणि खूप छान. आणि ती साधारण सगळीच म्हणजे गुजराती इंडस्ट्रीतली लोक आहेत, काही मराठी इंडस्ट्रीतली लोक आहेत. म्हणजे हार्डकोर बॉलिवूड जर का म्हणलं असतं, म्हणजे बॉलिवूड नाही, हार्डकोर हिंदी इंडस्ट्री लोक म्हणली तर ती कुमकुममध्ये होती माझ्याबरोबर. म्हणजे हुसेन होता, जुही परमार अँड ऑल. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज फंटॅस्टिक. म्हणजे कोणी कोणाच्या मध्ये येत नाही. तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. नाही, कारण मराठी ॲक्टर्सचा दबदबा दिसतो हिंदी सिरियल्समध्ये, जो छान. बॉलिवूडमध्ये दिसत नाही, अशी माझी मगाची तक्रार हो, होती. तर इथे बघून छान वाटतं. म्हणजे अगदीच, आम्हाला काय, आम्ही प्रेक्षक आहोत, आम्हाला दिसतं की मराठी माणूस इतकं छान काम करतोय, आम्हाला बरंच वाटतं. एक्झॅक्टली. फक्त मराठी माणूस हिंदी सिरियल तेवढा बघत नाही असा एक हे आहे. पण तरी म्हणजे हिंदी सिरियल ग्लोबली बघितली जाते. त्यामुळे त्याच्यामध्ये मराठी लोक चांगलं काम करतायत हे जगभरात पोचतं, ही चांगली गोष्ट आहे. क्या बात आहे. खूप मजा आली अश्विनी चर्चा करून तुझ्याशी. काहीतरी एंडिंग नोट आता तूच देऊन टाक. माझं काम ते कमी कर. बरं, तुझं काम मी करू. तूच करून टाकायचं. ॲक्च्युली मला असं वाटतं की आपली सुरुवात झाली बॉलिवूडपासनं. म्हणजे इतकं बॉलिवूड, टॉलिवूड, मराठी सिरियल्स, मराठी नाटक, या सगळ्याचा एवढा मोठा इम्पॅक्ट असताना सुद्धा आज मराठी चित्रपट तग धरून आहे. ह्याचं कारण चांगले मेकर्स आहेत, चांगली केलेली कामं आहेत, जुने चांगले पिक्चर आहेत, आत्ता नवीन येणारी होतकरू चांगली मेकर्स आहेत. मला असं वाटतं ॲज अन ॲक्टर मला असं वाटतं की आता त्याच्याबरोबर प्रेक्षकांचंही त्याचा इनपुट आला तर मग मराठी इंडस्ट्रीला खूप चांगले दिवस मला दिसत आहेत समोर. आणि अजून एक मला अगदी आवडीने सांगावंसं वाटतं की हा पॉडकास्ट हा जो प्रकार गेल्या काही वर्षात आला आहे ना, हा फार उपयुक्त आहे. कारण कसं असतं, प्रत्येक वेळेला तुला कागद पेन घेऊन सगळ्यांना लिहिता येतच असं नाही. पण एखादी गोष्ट, एखादं खुपणारं काहीतरी असं व्यक्त व्हायला असं एखादं व्यासपीठ आहे. तर त्यासाठी या पोस्टमनला खूप खूप शुभेच्छा. या पोस्टमन थ्रू असं माझ्या भावना अशा पत्ररूपी पोचतील प्रेक्षकांपर्यंत. तुझ्या पर्यंत किंवा बिंग इंडस्ट्री पर्सन आहेस तर मराठी प्रेक्षकांच्या अपेक्षा पण मराठी इंडस्ट्री पूर्ण करेल अशी लोकांना अपेक्षा आहे आणि करायलाच पाहिजे. त्यांच्यापर्यंत हा पॉडकास्ट किती इम्पॅक्ट करेल माहिती नाही, पण या विषयावर चर्चा घडून आणावी असाच आमचा सोल्युशन निघतं. करेक्ट. चर्चा होत राहिली पाहिजे आणि त्यातनं नक्कीच काहीतरी पॉझिटिव्हच होईल. करेक्ट. काहीतरी पॉझिटिव्ह होईल मराठी इंडस्ट्रीत अशी अपेक्षा करूया. लोकांना म्हणजे लवकरात लवकर चांगले चांगले मूवीज येवत आणि ते सुपरहिट होत अशी मराठी प्रेक्षकांची पण अपेक्षा आहे. टचवूड. तर त्यासाठी तुम्हाला पण शुभेच्छा आणि मराठी प्रेक्षकांना पण खूप खूप शुभेच्छा की मराठी पिक्चर जे येतील ते तुम्ही पण बघा, थिएटरमध्ये जा.